पाठीशी असतात, काही वेळा फक्त स्वतःलाच अख्ख्या समाजाची ताकद म्हणून कोर्टासमोर आणि न्याय व्यवस्थेसमोर हजर व्हावं लागतं. असंच एक इतिहासातलं अलिखित नाव आणि आपल्यासाठी झगडणारे म्हणजे या स्तंभाच्या कामासाठी झगडणारे अलिखित नाव म्हणजे दादाभाऊ अभंग. ते या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्या. दादाभाऊ अभंग हे या स्मारकाच्या वर झालेल्या, या जागेवर झालेल्या अतिक्रमणासाठी कोर्टाचा लढा देतात. मी सांगितलं मगाशीच की भीमटोला म्हणजे काय असतो, आपल्या बापाने दिलेला कायदा कसा वापरायचा आणि समोरच्याला कसं मातीत गाडायचं कायदेशीररित्या, हे म्हणजे भीमटोला आहे. ते करण्याचं काम आदरणीय दादाभाऊ अभंग करत असतात. आणि त्याच बरोबरीनं मी ज्यांचं नाव घेतलं त्यांचे आदरणीय कालकथित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोजभाई संसारे यांच्या पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश भाऊ साळुंके हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं कार्याध्यक्ष असणारे विजय भाऊ धोत्रे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करते. सकाळपासून या ठिकाणी अनेक पक्ष संघटना आपापल्या परीने काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या हक्काचं ठिकाण म्हणून भेट देऊन जातो. ही नाळ एकमेकांशी आपण अशीच जोडत राहिली पाहिजे. आणि बाबासाहेब आमचा बाप आहे हे म्हणत असताना आपण त्या बापाची लेकरं ही कायम एक असली पाहिजेत, हा विचार घेऊन आपण इथून स्फूर्ती घेऊन पुढेच गेलं पाहिजे आणि वर्षभर याच विचारधारेला पुढे नेलं पाहिजे असं मला वाटतं. याच नंतर मी आदरणीय दादाभाऊ अभंग यांना विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज 1 जानेवारी शौर्याचा दिवस. आपल्या पूर्वजांनी जे शौर्य गाजवलं, आपल्या पूर्वजांनी जो इतिहास तयार केला, आपल्या पूर्वजांनी जी परिवर्तनाची क्रांती केली, त्याचा आजचा हा दिवस आहे. मी सर्व आपल्या पूर्वजांच्या शूरवीरांना मी मानवंदना देतो. ताई तुमचं मी आभार मानतो. राहुल भाऊ आणि सुवर्णाताई या नेहमी माझ्या पाठीमाग आहे. बघा, मी भीमा कोरेगावची जमिनीची आणि विजय स्तंभ सुद्धा ही न्यायालयीन लढाई ही 3 हेक्टर 86 आर जागांची लढवतो आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ 14 निकाल आपल्या बाजूकडून आले आहे. जो गणप्या बोलतोय त्याच्या बाजूकडून अजून एकही ऑर्डर नाही. त्याला अ का ब माहीत नाही आणि तो भीमा कोरेगावचा इतिहास सांगता. रे बाळा, भीमा कोरेगावचा इतिहास काय आहे तो अख्ख्या जगाला माहित आहे. मी न्यायालयीन पार्टी असल्या कारणामुळं, कोर्टाची पार्टी असल्या कारणामुळे मी ह्या जागेमध्ये काही बोलू शकत नाही. आपल्याला जर ह्या लढाईमध्ये उतरायचं असेल खऱ्या अर्थानं, केवळ 1 जानेवारी पुरतं नाही, आणि हा विजय स्तंभ आणि ही जागा आपल्या ताब्यात घ्यायची असेल तर आपण या लढ्याला आणि मला साथ द्या. मग पुढच्या वर्षी डायरेक्ट 1 तारखेला या. मी वर्षभर न्यायालय लढाई लढतोय. किती लोकांना माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे मी वर्षभर लढतोय? मग तुम्ही वर्षभर मला साथ द्या आणि हा स्तंभ आणि ही जागा ही आपल्या ताब्यात आपल्याला घ्यायची. ताई मी तुमचा आभार मानतो. राहुल भाऊ आणि ताई माझ्या बरोबर आहे. बघा, मला आजही आठवतं ताई, 5/6/2017 निकाल लागला. कोर्टाचा पहिला निकाल लागला आणि पहिल्या निकालावर पहिला फोन कुणी केला असेल तो सुवर्णाताईंनी. आणि मला तर वाटतं एक पानवर फेसबुकवर पोस्ट टाकून माझं अभिनंदन केलं. असं हे दोघं दाम्पत्य आहे, चळवळीत आहे. मला सगळे लोक सारखे, मी कुठल्याही राजकीय पक्षात नाहीये. मला जे लोक निमंत्रित करतील त्या कार्यक्रमाला मी जाणार आहे. मी एक पत्रकार आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी फक्त भीमा कोरेगावची जी समिती तिच्या संबंधित आहे. ताई माझ्या बरोबर आहे, राहुल भाऊ बरोबर आहेत आणि अख्खा समाज माझ्या बरोबर आहे.
आहे की नाहीये? समाज बरोबर आहे की नाहीये? का त्या मावळचा तेवढं मी एकटाच आहे? त्याला सांगा, तो सांगतो ते एकटा आहे. अशा समाजाने या लढाईमध्ये उतरायचं आणि जिंकायचं. काय करायचं? जिंकायचं ना. हा, मी एवढं थांबतो कारण मला बोलता येत नाही. मी पार्टी असल्या कारणामुळे मला असं बोलता येत नाही. मी सगळ्यांना जय भीम बोलतो. जय भीम, जय भीम, जय भीम.